नमो बुद्धाय. जय भीम मित्र हो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात. स्वतंत्र, समता आणि बंधुभाव या तीन तत्वांमधून उद्भवलेले मूल्य सर्व मानव प्राण्यांशी निगडीत आहेत, केवळ विशिष्ट वर्गाशी नव्हे. डॉक्टर आंबेडकरांनी त्याचा पुरस्कार केला याचा अर्थ ती फक्त दलितांसाठी आहेत, इतरांसाठी नव्हेत अशी समजूत चूक ठरेल. आपल्या जीवनविषयक तत्वज्ञानाची मांडणी डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या खास शैलीत केली आहे. ते म्हणतात, प्रत्येक माणसाचे जीवनविषयक तत्वज्ञान असले पाहिजे, कारण प्रत्येकालाच आपल्या वर्तनाचे मापन करण्यासाठी एक मोजपट्टी लागत असते आणि तत्वज्ञान म्हणजे मापन करण्याची मोजपट्टी, याखेरीज दुसरं काहीच नसते. नकारात्मक दृष्टीने भगवद्गीतेत प्रतिपादन केलेले हिंदू सामाजिक तत्वज्ञान मी नाकारतो. सांख्यांच्या त्रिगुणावर ते आधारलेले असून माझ्या मते कपिलाच्या तत्वज्ञानाचे क्रूर विटंबन आहे. त्यातून जातीव्यवस्थेला आणि उतरंड वजा विषमतेला हिंदू सामाजिक जीवनाच्या सिद्धांताचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सकारात्मक दृष्टीने माझे सामाजिक तत्वज्ञान पुढील 3 शब्दात सामावलेले आहे असे म्हणता येईल: स्वतंत्र, समता आणि बंधुभाव. मी माझे तत्वज्ञान फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून उचलले असे मात्र कोणीही म्हणण्याचे कारण नाही. मी तसे घेतलेलेही नाही. माझे तत्वज्ञानाची पाळेमुळे धर्मात आहे, राज्यशास्त्रात नव्हे. ती तत्वे माझ्या गुरूंच्या, बुद्धांच्या शिकवणीतून मला प्राप्त झाली आहेत. त्यांच्या तत्वज्ञानात स्वातंत्र्य आणि समता यांना स्थान आहे, पण ते पुढे असे सांगतात की अमर्याद स्वातंत्र्यामुळे समता नष्ट होते आणि निरंकुश समता स्वातंत्र्याला काही वावच ठेवत नाही. त्यांच्या तत्वज्ञानात कायद्याला स्थान आहे, ते स्वातंत्र्य आणि समता याचा भंग होण्यापासून संरक्षण करणाऱ्याचे आहे. पण अर्थात स्वातंत्र्य व समता याचा भंग होणारच नाही याची हमी कायदा कधी काढी देऊ शकल अशी त्याची मुळीच समजूत नव्हती. सर्वात वरचे स्थान त्यांनी बंधुभावाला दिले होते. तोच त्यांच्या मते स्वातंत्र्य किंवा समता यांना नाकारण्याविरुद्धचे खरे संरक्षण असतो. बंधुभाव हे मानवतेचे दुसरे नाव असते, म्हणजेच ते धर्माचे दुसरे नाव आहे. कायदा इहलौकिक असतो, कोणीही त्याचा भंग करू शकतो, तर बंधुभाव किंवा धर्म हा पवित्र असल्यामुळे प्रत्येकाला त्याचा आदर करावाच लागतो. माझ्या तत्वज्ञानाला एक प्रयोजन आहे. मला मतपरिवर्तनाचे काम करावे लागते. त्रिगुण सिद्धांताच्या अनुयायांनी त्याचा त्याग करून माझ्या सिद्धांताचा स्वीकार करावा असा खटाटोप मला करावा लागतो. आज भारतीय लोक 2 भिन्न विचारप्रणालीच्या प्रभावाखाली आहेत. संविधानाच्या प्रस्ताविकेत मांडलेल्या त्यांचा राजकीय आदर्श स्वतंत्र, समता आणि बंधुभाव यावर आधारित जीवनाचे दृढ कथन करतो, पण त्यांच्या धर्मात अंगभूत असलेल्या सामाजिक आदर्श मात्र त्या तत्वांना नकार देतो. मोठ्या संख्येतील भारतीयांचा राजकीय आदर्श हा एक दिवस प्रत्येकाचा सामाजिक आदर्श ठरेल असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आशावाद होता. तर मित्र हो, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या विषयावरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. नमो बुद्धाय. जय भीम.